जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। उष्णतेमुळे व वीज लोडिंगमुळे पार्किंग होऊन जमिनीवर विजेचे गोळे पडल्यामुळे डीपीची केबल जळून खाक। उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे गरुडे कॉम्प्लेक्सच्या जवळ 3 पीस व सिंगल फेजच्या 2 डीपी आहेत आणि या डीपीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे। त्यामुळे दिनांक 30/4/2024 रोजी सकाळी 8:30च्या दरम्यान लाईन क्रॉसिंग झाल्यामुळे खाली विजेचे लोड पडले। त्यामुळे डीपीच्या जवळ असलेले घाणीचे साम्राज्य असल्यामुळे लगेच आगीने रौद्ररूप धारण केले। त्यामुळे सिंगल हेज व 3 फेजची केबल जळून खाक झाली। आधीच उष्णतेची दाहकता असताना आता लाईन केव्हा सुरू होईल याची अद्याप तरी कर्मचाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास टाळली। एकंदरीत वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता वित्तहानी व महावितरणचे नुकसान याबद्दल विचारणा केली असता तेव्हा त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास टाळले। मात्र सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। डीपीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, परंतु महावितरणच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला याचे देणे घेणे नाही असे चित्र पाहावयाला मिळत आहे। मात्र हे सकाळी 8:30च्या दरम्यान झाल्यामुळे सकाळी लोकांची वर्दळ असल्यामुळे सर्वसामान्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु हीच घटना दुपारी 2 ते 3च्या दरम्यान घडली असती तर मोठी वित्तहानी व मोठी दुर्घटना घडली असती। तर याला जबाबदार कोण? तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून याची गंभीर दखल घेऊन काय कारवाई करतात याकडे सर्वसामान्य माणसाचे लक्ष लागले आहे।